स्वरधारा ही आमची संस्था आहे ज्याच्या अनुषंगाने आपण हिंदुस्थानी संगीत जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत. नमस्कार. खरं म्हणजे गेल्या वर्षीच चौधरी सरांच्या माध्यमातून कवी मॅडम आम्हाला जॉईन झाल्या. आमची शाळा तरी निवडली. पूर्ण जिल्ह्यातून म्हणजे तालुक्यातून आपल्या 2च शाळा होत्या, टाकीची वडी आणि मग ज्यावेळेस मॅडम आल्या त्यांनी आम्हाला सांगितलं असं प्रोजेक्ट आहे, पण खऱ्या अर्थानं आपण कसे नवीन प्रोजेक्ट आला कुठेतरी आता अजून एवढे गुरफटलेलो आहोत, प्रत्येकाला थोडासा स्ट्रेस यायला लागला. ज्यावेळेस ते आल्यानंतर त्यांनी आम्हाला सिलेबस दिलं, पुस्तक दिलं आणि ज्यावेळेस त्यांनी गाऊन दाखवलं आणि मुलांमध्ये ज्यावेळेस आम्ही ते घ्यायला लागलो तो मुलांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या प्रकारे यायला लागला. त्यांना असं वाटलं खऱ्या तर खूप मोठ्या गायिका आहेत त्या, डॉक्टरेट आहेत त्या आणि मोठमोठे प्रोग्राम्स ते करतायत, कितीतरी पैसे त्यांना मिळत आहेत प्रोग्रामचे, पण एवढं सोडून ते आज आपल्या खेड्यापाड्यामध्ये फिरतायत का? त्यांना फक्त काय करायचं, माझं शास्त्रीय संगीत आहे हे कुठंतरी टिकलं पाहिजे, माझ्या देशाचं जी शान आहे शास्त्रीय संगीत ती माझ्या मुलांमध्ये रुजवली तर ती वाढणार आहे. आई आहेत त्यांनी मॅडम त्यांच्या मिस्टरांनी मिळून म्हणजे पुस्तक बनवलं, पूर्ण सिलेबस बनवले, अतिशय सुंदर आहे की जे मुलांना टप्प्याटप्प्याने मुलं कशी शिकतील आणि त्यांना आवड निर्माण कशी होईल आणि यातूनच पुढे त्यांना शास्त्रीय संगीताचं ज्ञान त्यांना मिळणार आहे. शास्त्रीय संगीत म्हणजे काय, अलंकार म्हणजे काय, ते त्याच्यात काय आहे ते त्यांना आज त्यांच्या शालेय जीवनामध्ये माहिती होईल आणि शालेय जीवनामध्ये माहिती झाल्यानंतर पुढे ती मुलं आपली स्वतःचं करिअर संगीतामध्ये करण्यासाठी आत्तापासून प्रयत्न करतील. त्या ॲपचा ॲक्सेस कोड तुम्हाला प्रत्येकाला आपण आज इथे देणार आहोत. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ॲप डाउनलोड करून घेता येईल, तो ॲप सगळं पूर्ण बघता येईल तुम्हाला आणि त्या ॲपद्वारेच आपण संगीताचं शिक्षण मुलांपर्यंत सुद्धा नेणार आहे. त्यामुळे क्लासरूममध्ये प्रत्येक वर्गामध्ये ॲपच्या सहाय्यानेच आपलं शिक्षण होणार आहे. मॅडमचा बऱ्याच देशाचा प्रवास असतो आणि मॅडमच्या मागे 100 म्युझिशियन वाजवायला असतात. एवढ्या उंच लेवलचे मॅडम आपल्याला म्हणतात ते ऐकलं. खरोखर मॅडमने जो काय आता अनुभव सांगितला, मी प्रत्यक्ष तो अनुभव घेतो की मुलं स्थिर व्हायला लागली आणि अभ्यासामध्ये गोडी निर्माण झाली आणि नेहमी मस्ती करणारी मुलं थोडी स्थिर आणि शांत झालेली आणि संगीताचं खरोखर जे संगीत विषयाचं शिक्षण आपल्याला किती पैसे मोजून द्यावं लागतं, त्या टॅगच्या माध्यमातून मुलं सहज शिकतात आणि याचा अनुभव गेल्या वर्षभरामध्ये मी घेतो आणि पुन्हा आपल्या सर्वांना तो योग आलेला आहे. आणि मॅडमच्या आई सुद्धा खूप चांगल्या म्हणजे खऱ्या गुरु मॅडमचे आहे आणि त्यांच्यामध्ये ते जे पुस्तक जे लिहिलेलं आहे ना ते मॅडमच्या आईने लिहिलेलं आहे.
तयार केलेले पूर्ण डिझाईन खूप पासून त्याच्यामध्ये सगळं. तुम्ही संधी आम्हाला दिलेली आहे, त्या संधीचं सोडून या ठिकाणी स्वरधारा संगीत अकॅडमी कवी मॅडम अतिशय चांगली अशी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला उपलब्ध करून दिली. मॅडम जरी ते स्वीकारत नसल्या की मी काहीच नाही, परंतु मॅडम संधी कोणीतरी घेऊन येत असतो ते आपल्यापर्यंत पोहोचत असतं तेव्हा आपण त्याचं सोनं करतो संधीचं. जो तुम्ही परिसर म्हणता की आम्हाला आवड असून सुद्धा आम्हाला ती संधी उपलब्ध झाली आणि ती तुम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे कसं बघा, प्रत्येक प्रकारचं ट्रेनिंग येत असतं, प्रशिक्षण येत असतात, आमचे शिक्षक अगदी जीवापाड मेहनत करतात, परंतु संगीताचं असं विशेष प्रशिक्षण आणि अशा प्रकारचं सिलेबस आणि अशा प्रकारचं जी मांडणी आहे म्हणजे अगदी रेडीमेड म्हणणार नाही, परंतु शिक्षक कुठेतरी कन्फ्युज होऊ नये किंवा त्याचा मार्ग कुठेतरी भरकटू नये आणि तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलेत आणि आम्ही आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार हे 100% आम्ही तुम्हाला खात्री देतो. दुसरी गोष्ट महत्वाची या ठिकाणी सांगतो की साहित्य संगीत कलाविहीन साक्षात पशुपुच्छ विषाणी संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला काहीतरी साहित्य संगीत किंवा काहीतरी कला, संगीतच कला असली पाहिजे असे काही नाही. तुम्ही मूर्तिकाम करा, तुम्ही शिल्पकला करा, चित्रकला करा, सगळ्या प्रकारच्या कला आहेत. परंतु जर निवडक लोक या क्षेत्रामध्ये जर असतील या तालुक्यामध्ये तर त्यांना ती संधी उपलब्ध नव्हती. कारण शिक्षण विभागाकडून आम्हाला क्रीडेसाठी शिक्षक मिळत नाही, कलेसाठी शिक्षक मिळत नाही, कार्यानुभवासाठी शिक्षक मिळत नाही. अशा आमच्या शाळेतल्या 7 वर्ग 2 शिक्षक आहेत. 2 शिक्षक किती भाऊ रुपयाचं काय करणार, काम खूप, तरी देखील आज तुम्ही जे साहित्य आमच्यासाठी आणलेलं आहे ते बघून आमचं इतकं मन प्रसन्न झालेलं की मला असं वाटतं मी घरी गेलो 4 तास ते पहिल्यांदा मी ट्रॅक ऐकणार आहे. मॅडम यांच्या रूपाने आपल्या सर्वांना विशेष करून जे संगीतप्रेमी जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी ही मेजवानी. इतरांना कदाचित तुमच्या येण्याने फरक पडेल असं काही वाटत नाही, परंतु आम्हाला त्यासाठी फार मौलिक असं ज्ञान मिळणार आहे. मी पण गेली किती वर्ष शास्त्रीय संगीतामध्ये बऱ्याच ठिकाणी मी मेघा प्रभू देसाई मॅडम बदलापूरच्या, प्रणय गोमाशी सर, आता अगदी ते जाऊबाई जोरामध्ये कार्यक्रमामध्ये असतात ना त्याच्यामध्ये, तेव्हा म्हणजे त्यांच्याकडे मी शिकलेलं आहे. साधारण माझ्या 3 एक्झाम पूर्ण केलेल्या आहे विशारदच्या, परंतु एकंदरीत सगळ्या अडीअडचणीमुळं त्याच्यामध्ये सातत्य राहत नाही. सुरुवातीला 3-4 महिने क्लासला गेले तर असं वाटायचं आता आपण इथं परिपूर्ण होऊ, लगेच काही दिवसांनी लगेच ते थोडं काहीतरी समस्या येतात आणि पूर्णपणे ते बंद होते. तर खऱ्या अर्थाने तुम्ही अगदी मी तर म्हणेन, मी तर समजा याच्यापूर्वी क्लासला जायचं शास्त्रीय संगीत, पण जे इतर आमचे सर्व सहकारी मित्र आहेत त्यांना ही अतिशय यासाठी मी क्लासेसला सुद्धा मला वाटतं याच्या अगोदर माझे 20 ते 25 रुपये क्लासेसला गेले असतील आणि तुम्हाला सर्वांना अगदी विनामूल्य हे सर्व मिळणार आहे आणि अगदी याच्यापेक्षा अर्ध्या जास्त मिळणार आहे. मला जे पैसे घालून जे मिळाले ना त्याच्यापेक्षा अगदी मला हे मोफत आहे ना त्याच्यापेक्षा अमूल्य मिळणार आहे. तर खऱ्या अर्थाने जेव्हा हा विषय पत्रक आलं तेव्हा तर आम्हाला सुद्धा वाटतं की बाबा आपल्याकडे असणाऱ्या जे काही आवड आहे शासनाला नक्कीच त्याची जागृत झालेली आहे, अवेअरनेस झालेलं आहे आणि खूप चांगलं वाटलं पत्रक वाचून पण आणि विशेषतः तुम्हाला इथं बघून आणि तुमचं ते ज्ञान बघून ही जे तुम्ही या ठिकाणी जे काही प्रोजेक्ट आणलेला आहे तर आम्ही हा प्रोजेक्ट किंचित असा कमी पडू देणार नाही. आम्ही स्वतः त्याच्यामध्ये मेहनत घेऊ आणि आम्हाला पण एक प्रेरणा मिळणार आहे आणि आम्हाला पण ते काम करताना ते शाळेमध्ये खूप आवड राहणार आहे, आमचा वेळ निघून जाणार आहे आणि विशेष करून वेळ तर जाईल मुलांना सुद्धा आम्हाला शिक्षण देता येणार आहे. तर या सर्व सहकारी सर्वांच्या सहमतीने आणि पंचायत समिती शिक्षण विभागाच्या परवानगीने आता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि मॅडम यांचं अमूल्य मार्गदर्शन या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. मॅडमला आपण सर्वांनी एक माहिती देऊया की आम्ही नक्कीच तुमचं नाव आमच्या मुंबई तालुक्याचं नाव म्हणजे संगीत क्षेत्रामध्ये स्वरधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आला तुमची सर्व टीम दादा सगळेजण आले त्यांना सुद्धा मी आमच्या विभागाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो, आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम सर्वांच्या परवानगीने